श्री शिवाय नमस्तुभ्यम. वृश्चिक राशी काल पुरुषाच्या कुंडलीतील 8वी आणि अत्यंत रहस्यमयी राशी. सिंह असो वा वाघ, तुमच्या स्वाभिमानाला आणि ताकदीला कोणीच आव्हान देऊ शकत नाही. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे, जो तुम्हाला प्रचंड ऊर्जा, धाडस आणि जिद्द देतो. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्याचं ठरवता, मग ती सत्ता असो, पद असो व पैसा, तुम्ही ते मिळवूनच राहता. होय, तुमच्याकडे पैसा कमावण्याची अफाट क्षमता आहे. तुमच्या बुद्धीला, रणनीतीला आणि कष्टाला तोडच नाहीये. पण आज आपण एका अशा कडू सत्यावर बोलणार आहोत, जे ऐकून कदाचित तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. तुम्ही रात्रंदिवस कष्ट करता, डोकं लावता, पैसा घरात येतोय, पण तो पैसा हातात का राहत नाही? लक्ष्मी घरात प्रवेश करते, पण ती स्थिर का होत नाही? महिना सुरू व्हायच्या आधी खिशात आलेला पैसा महिना संपायच्या आत पाण्याचा पूर यावा तसा अचानक कुठे गायब होतो. अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते की बँक बॅलन्स वाढण्याऐवजी अचानक एखादा मोठा खर्च समोर उभा राहतो आणि संपूर्ण आर्थिक गणित कोलमडून पडतं. तुम्हाला वाटतं की तुमचं नशीबच खराब आहे किंवा कोणाची तरी वाईट नजर लागली आहे, पण थांबा, हा तुमच्या नशिबाचा दोष नाही. तुमच्या नकळत होणाऱ्या काही गंभीर चुका तुम्हाला नडत आहेत. आज आपण तुमच्या या चुकांचा असा पर्दाफाश करणार आहोत, जो तुम्ही यापूर्वी कधीच ऐकलं नसेल. जर तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती बदलायची असेल आणि 2026 मध्ये पैशांच्या बाबतीत राजासारखं जगायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे बघा. आज तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा रस्ता मोकळा होणार आहे. चला सर्वात आधी बोलूया त्या पहिल्या चुकीबद्दल, जी वृश्चिक राशीच्या रक्तातच असते. पैशाबाबत अति गुप्तता बाळगणं आणि योग्य सल्ला न घेणं. वृश्चिक राशीचा मूळ स्वभाव आहे सिक्रेटिव्ह, म्हणजेच तुमच्या मनात काय चाललंय, तुमच्या खात्यात किती पैसे आहेत हे तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही सहसा माहीत नसतं. हा स्वभाव चांगला आहे, यामुळे तुम्ही फसवणुकीपासून वाचता, पण पैशाच्या बाबतीत हाच स्वभाव तुमचा सर्वात मोठा शत्रू बनतो. तुम्ही काय करता, मला सगळं समजतं, मी स्वतःच हे हँडल करू शकतो, या अति आत्मविश्वासामुळे तुम्ही कधीही योग्य आर्थिक सल्लागाराची मदत घेत नाहीत. पैसा फक्त कपाटात लॉक करून किंवा बँकेच्या साध्या खात्यात पडून राहिल्यानं कधीच वाढत नाहीत. महागाई ज्या वेगाने वाढते त्या वेगाने तुमचा पैसा वाढला पाहिजे, पण तुम्ही पैशाची सुरक्षितता पाहण्याच्या नादात तो अशा ठिकाणी ठेवता जिथे त्यावर कवडीचं व्याज मिळत नाही. तुमची आर्थिक माहिती कोणाला सांगावी लागेल या भीतीने तुम्ही गुंतवणुकीच्या मोठ्या संधी गमावून बसता. यावर काय उपाय आहे, तर तुमची गुप्तता पाळाच, पण आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांशी बोलताना प्रॅक्टिकल व्हा. पैशाला नुसतं साठवून ठेवू नका, तर तो योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करायला शिका. सोनं किंवा चांगल्या शेअर्सचा अभ्यास करा. पैशाला कामाला लावा, तरच तो टिकेल. मंडळी, दुसरी चूक जिला मी म्हणते इमोशनल ब्लॅकमेलिंग आणि चुकीचं औदार्य. मंडळी, बाहेरून कितीही कडक आणि गंभीर वाटत असलात तरीही वृश्चिक राशीचे लोक मनातून अत्यंत हळवे असतात. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला आपलं मानलं, तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतःचं नुकसान करायलाही मागे पुढे पाहत नाहीत, आणि नेमका याच गोष्टीचा गैरफायदा हे जग घेत असतं. तुमच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले असतील जेव्हा एखाद्या मित्राने किंवा नातेवाईकाने रडून तुमच्याकडे पैशाची मदत मागितली असेल. त्यावेळी स्वतःची परिस्थिती बेताची असतानाही कुठून तरी व्यवस्था करून तुम्ही त्यांना मोठी रक्कम दिली असेल, कारण तुमच्या भावना आडव्या आल्या. पण वृश्चिक राशीच्या मंडळींनो, आजूबाजूला बघा, तुम्ही ज्यांना अडचणीच्या काळात मदत केली त्यातल्या किती लोकांनी तुमचे पैसे वेळेवर परत केले? बहुतेकांनी हात वर केले असतील. भावनांच्या भरात दिलेला पैसा अनेकदा बुडतो आणि त्यामुळे स्वतःची हक्काची कामं अडकून पडतात. मंडळी, यावर एक उपाय म्हणजे मनात दया असणं चांगलं आहे, पण पैशाच्या बाबतीत नाही म्हणायला शिका. जर कोणाला मदत करायची असेल तर तितकीच रक्कम द्या, जेवढी बुडली तरी कुटुंबाला किंवा बजेटला धक्का लागणार नाही. नाती आणि पैसा यांची गलत करू नका. मंडळी, तिसरी चूक आहे, ही कदाचित तुम्हाला आत्मपरीक्षण करायला लावेल. ती म्हणजे स्वतःचा इगो किंवा समाजमनात प्रतिष्ठा जपण्यासाठी केला जाणारा अवाजवी खर्च. मंडळी, वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळं तुमच्या राजासारखा स्वाभिमान असतो. तुम्हाला कोणासमोरही झुकलेलं किंवा कमी पडलेलं आवडत नाही. 4 लोकांमध्ये माझं वजन दिसलं पाहिजे, ही तुमची सुप्त इच्छा असते, आणि याच गोष्टीपोटी अनेकदा तुमच्या हातून जास्त खर्च होतो. उदाहरणावरून समजून घ्या. 4 मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेल्यावर बिल देण्याची वेळ आली की वृश्चिक राशीची व्यक्ती सर्वात आधी पाकिट काढते. मी कशाला कोणाचे पैसे घेऊ, मीच बिल भरणार हा स्वभाव. घरामध्ये एखादा कार्यक्रम असेल तर तो इतका थाटामाटात झाला पाहिजे की लोकांनी थक्क झालं पाहिजे, भले त्यासाठी कर्ज का काढावं लागेना.
मंडळी, महागड्या ब्रँडेड वस्तू वापरणं, इतरांना दाखवण्यासाठी महागडे फोन किंवा गाड्या घेणं या सापळ्यात तुम्ही अडकता. लोक काय म्हणतील आणि माझी इमेज काय आहे या विचारात तुमचा बँक बॅलन्स साफ होत असतो. मंडळी, लक्षात ठेवा, खरी श्रीमंती दाखवण्यात नसते, तर ती बँक खात्यात आणि गुंतवणुकीत असते. लोकांना इम्प्रेस करण्यासाठी स्वतःचा खिसा रिकामा करणं आजच बंद करा. तुमचा स्वाभिमान तुमच्या कर्तृत्वाने दाखवा, महागड्या बिलांनी आणि महागड्या गाड्यांनी नाही. मंडळी, चौथी चूक आहे झटपट श्रीमंत होण्याच्या नादात घेतलेली आवाजवी आर्थिक जोखीम. मंडळी, वृश्चिक राशीच्या लोकांना आयुष्यात आव्हाने आवडतात. साधे, सोपे आणि संथ रस्ते तुम्हाला आवडत नाहीत. पैशांच्या बाबतीत तुमची हीच वृत्ती असते, चला एका रात्रीत डबल करूया, या व्यवसायात मोठा हात मारूया, अशा विचारांमुळे तुम्ही अत्यंत जास्त रिस्क घेत असता. अनेकदा तुम्ही कोणत्याही सखोल अभ्यासाशिवाय किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून थेट शेअर बाजार किंवा आणखीन सट्टा वगैरे यामध्ये तुम्ही पैसे जास्त गुंतवता. सुरुवातीला कदाचित तुम्हाला फायदा होतो, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो, पण नंतर जेव्हा मार्केट कोसळतं किंवा ती स्कीम बुडते तेव्हा तुमचे लाखोचे पैसे एका झटक्यात गायब होतात. तुमच्यात हार न मानण्याची वृत्ती आहे, पण पैशाच्या बाबतीत अति आक्रमकता नडते. तसेच तुमच्या आयुष्यात काही गुप्त शत्रू किंवा अचानक येणारी संकट असतात, ज्यामुळे अचानक मोठी कायदेशीर किंवा वैद्यकीय खर्च उद्भवतात आणि साठलेला पैसा निघून जातो. मंडळी, कोणतीही गुंतवणूक करताना हाय रिस्क ऐवजी कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. जेथे जास्त नफा दाखवला जातो तेथे तितकाच मोठा धोका असतो, हे विसरू नका. पैशाचे निर्णय घेताना डोके शांत ठेवा आणि उतावळीपणा टाळा. मंडळी, चूक नंबर 5 आहे. 5वी आणि शेवटची चूक जी आपल्याला 90% लोकांकडून होते, पैशाचे योग्य नियोजन न करणे आणि हिशोब न ठेवणं. वृश्चिक राशीचे लोक मोठ्या गोष्टींचे नियोजन करण्यात पटाईत असतात, पण दैनंदिन छोट्या गोष्टींकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा तुम्ही राजासारखे जगता. पैसा कसा खर्च होतोय, कुठे जातोय याचा कोणताही लिखित हिशोब तुमच्याकडे नसतो. मंडळी, बघू नंतर अजून बरेच पैसे यायचे आहेत या मानसिकतेमुळे तुम्ही क्रेडिट कार्डचा आवाजावी वापर करता किंवा नो कॉस्ट EMI च्या जाळ्यात अडकता. महिना सुरू झाला की आधी खर्च होतो आणि मग उरलेला पैसे वाचवण्यात विचार होतो. पण खरी पद्धत काय आहे? आधी बचत आणि मग उरलेला पैसा खर्च. जोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवत नाही तोपर्यंत तुमच्या हातातून पैसा गळक्या पात्रासारखा गळत राहील. त्यामुळं आजपासूनच तुम्ही तुमच्या खर्चाचा जे काय खर्च होतो आहे तो डायरीमध्ये सगळा लिहून ठेवा. रोजचा खर्च लिहिण्याची सवय लावा. महिना सुरू होताच किमान 20% रक्कम बाजूला काढून गुंतवणूक करा. उर्वरित 80% जगण्याची शिस्त स्वतःला लावा. मंडळी, ह्या होत्या 5 चुका ज्या वृश्चिक राशीच्या लोकांना श्रीमंत होण्यापासून किंवा आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यापासून रोखतात. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला होता. तुमच्या राशीमध्ये ती चुंबकीय ताकद आहे जी संपत्तीला स्वतःकडे खेचू शकते. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल जर तुम्ही या 5 चुकांवर विजय मिळवला तर. चला, आज स्वतःला एक वचन द्या. पैशाचे निर्णय घेताना प्रॅक्टिकल व्हा. भावनांच्या भरात कोणालाही कर्ज देणार नाहीत. मंडळी, तिसरं म्हणजे दिखाव्यासाठी कर्ज करू नका, कारण या दिखाव्यावरून खूप लोक राजावरून गरीब बनलेले आहेत. त्यामुळं दिखाव्यासाठी, लोकांना इम्प्रेस करण्यासाठी कोणत्याही महागड्या वस्तू घेऊ नका. सुरक्षित आणि अभ्यास करून गुंतवणूक करा आणि प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवला तर चांगलं असतं. मंडळी, तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही या 5 चुकांपैकी कोणती चूक तुमच्याकडून नकळत होत होती आणि तुम्ही ती कशी सुधारणार आहात. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि डोळे उघडणारा वाटला असेल तर व्हिडिओला आता लाईक करा. तुमच्या व्हिडिओतल्या प्रत्येक वृश्चिक राशीच्या व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मदत होईल. आणि हो, अशाच शक्तिशाली आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला, मयुरी पालवे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा. मंडळी,